हां. मग आमच्या चुलते आजाजवळ गेला बाबळी झाडाला बसले होते. मग चुलत्याने पाया पडले. मग नंतर मी बी पाया पडलो आजांच्या. मग म्हणाले ह्यो कोण रे? तर तो आमच्या भावाचा मुलगा आहे. तो बेळगावला भरती झालेला आहे आणि तो आला आहे इथं, आता रजेवर आला आहे. मग भाड्यावाला मस्ती आली म्हणून भरती झाला. पण तो अंगात वा पडल्यावर कळल त्याला. अंगात वा भरल्यावर वा पडल्यावर कळल असं म्हणला. वाप काय वा 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 म्हणजे पूर्वी तुम्ही अजून वा माहिती नाही. इथनं साबण सोडा नव्हता तेव्हा. बरं काय साबण सोडा नव्हता. इथनं सगळ्या अशा किड व्हायचं प्रत्येक म्हणून वा वा डोक्यातले वा येतं यायच्या. हा डोकीतल्या. होय काय? हा असा असा अर्थ आहे वा. अंगात वा भरल्या म्हणजे समजा मग कळेल तुला मिलिटरी काय आहे ते. बर असं म्हणजे मिलिटरीची नोकरी म्हणजे एकदम कडक नोकरी असा एक शब्द आहे. हा बाळूमामाचा बोलण्याचं हे शब्द म्हणजे वा म्हणजे काय, हे साध्या सुध्या शब्दामध्ये बाळूमामाचे म्हणजे मिलिटरीची नोकरी ही एकदम टाईट आणि कडक असल्या तेव्हा ताण त्रास निर्माण दिसल तेव्हा तुम्ही बाळूमामाची आठवण व्हाल असं म्हणून बाळूमामाने त्या टायमाला बोलले. मग तुम्हाला त्यानंतर तसा काय म्हणजे मिलिटरीची नोकरी तुमची कशी झाली? चांगली झाली काय कसं झालं? मामाने म्हटलं वा भरलं म्हणजे समजल. तुम्हाला काय अनुभव आला? त्रास होणार घेऊन मिळतो. त्रास झाला? त्रास झाला. बर. 65च्या लढाईत आम्ही सामील झालो. 65 लढाई होय. 71 मध्ये पाकिस्तानमध्ये आम्ही तेव्हा लढाईत सामील झालो. होय. बर. दोन लढाई आमच्या बर बर. त्यातनं वाचलो आहे की आम्ही. होय काय? मग ह्याच वा आल्या. वाचलं म्हणजे वा आल्या. म्हणजे बाळूमामाचा आशीर्वाद होता म्हणून असं आहे. आणि आज तुम्ही आमच्यावर बोलायला लागलाय आता इथं वाचून आता हयातीच आहे बाळूमामाच्या आशीर्वाद म्हणजे आणि जिवंत आहे. म्हणजे एवढं आम्हाला त्यातल्या अग्नीच्या ह्याच्यामधून आम्हाला बाळूमामानेच वाचवला असा एक आपण म्हणजे समजून बाळूमामाची आठवण घेत राहायचं. एक आणि बाळूमामाचा आशीर्वाद 10,000 माणसं मरायची. आम्ही त्यांच्यातच असून आम्ही मरायने म्हणल्यावर वा झाल्या. 10,000 माणसं मरायची धनक्यात. होय होय एका वेळेला. एका वेळेला.